महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी थोडेसे 2 शब्दाचे भाषण बोलणार आहे। शिवाजी महाराजांचा जन्म 1630 रोजी 16 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते व वडिलांचे नाव शहाजीराजे होते। शिवाजी महाराज लहानपणापासून अतिशय हुशार होते। शिवाजी महाराजांच्या आई म्हणजेच जिजाबाई त्यांना रामाच्या, कृष्णाच्या व अर्जुनाच्या गोष्टी सांगायच्या। शिवाजी महाराजांनी 15 वर्षाचे असताना रायरेश्वराच्या मंदिरात आपली स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली। तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले व असे करून कोंढाणा, सिंधुदुर्ग, रायगड असे किल्ले जिंकले। त्यानंतर शिवाजी महाराजांनी केलेले धाडसी पराक्रम म्हणजेच शाहीर खानाची स्वारी, आग्र्याहून सुटका, लाल महालावर छापा व इत्यादी मोठे संकट शिवाजी महाराजांना आले। तरी या संकटांना पार करून शिवाजी महाराज त्यांनी अखंड स्वराज्याची स्थापना केली व शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचे नाव शिवनेरी, शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचे नाव रायगड। त्या दोन्ही किल्ल्यांचे 2 शब्दांचे नाव पूर्ण होते, त्यापासून पूर्ण नाव तयार होते, ते म्हणजे शिवराय। थँक्यू।